पाणी कपातीवरून ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळतात। मुंबईत पाणी कपात मग रस्ते क्लिनिंगसाठी पाण्याची नासाडी का असा प्रश्न आता आदित्य ठाकरेंकडून उपस्थित केला जातोय। आदित्य ठाकरेंनी एक्सपोज करत सरकार आणि पालिकेला हा सवाल केलाय। तर पिण्याचं पाणी रस्ते स्वच्छतेसाठी वापरलं नाही असं प्रत्युत्तर मिलिंद देवरायांनी दिलेलं आहे। मुंबईतील पाणी कपातीवरून राजकारण करू नका असं देखील देवरायांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलंय। मुंबईतील पाणी कपातीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना ही आमने-सामने येताना दिसते। आदित्य ठाकरे यांनी सरकारवर आरोप केलेत, त्याला आता मिलिंद देवरायांनी प्रत्युत्तर दिलंय। तर या पाणी कपातीच्या प्रश्नावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी सुरू झाली आहे। मंत्री जितेंद्र आव्हाडांनी तर यावरून सत्ताधाऱ्यांना आपलं सोल क्लीन करा असा सल्लाही दिलाय। पाहूया। अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं, पण त्याचबरोबर अनेक मुद्दे जे आहेत ते अद्याप जे ते सुटलेले नाही। मुंबईचा मुद्दा मागच्या अनेक दिवसांपासून गाजतोय। सर, मुंबईत आहे ना डीप क्लिनिंग चालू आहे, पण काल एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला, तो म्हणजे की पंपाचं जे टँकरचं जे पाणी होतं ते जमिनीवर जातानाचा व्हिडिओ आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केला। आणि त्यानंतर जर पाहिलं तर 3 दिवस मुंबईत पाणी कपात आणि असं पाणी जमिनीवर सोडलं जातं, कसं बघतात? काय क्लिनिंग होते मला माहित नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या सगळ्यांनीच सोल क्लिनिंग करून घ्यावं। सोल क्लिनिंग केलं तर सगळं क्लिनिंग शक्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई। तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंना संजय शिरसाट यांनीही प्रत्युत्तर दिले। नेमकं ते काय म्हणाले तेही पाहूयात। अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसाही विरोधकांनी जे ते पायऱ्यांवर आंदोलन केलेलं आहे। कापसाला 14,000 रुपये भाव द्या अशा प्रकारच्या भूमिका ज्या आहेत त्या विरोधकांकडून मांडण्यात आलेल्या। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट सर आहेत। सर, आज पुन्हा एकदा आंदोलन आणि गदारोळ पायऱ्यांवर आम्हाला पाहायला मिळत आहे, काय भावना आहेत? गदारोळ करणं हे विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे आणि आपली भूमिका मांडताना एवढे काही जास्त काही मागण्या करायच्या जी सरकार पुरंच करू शकत नाही। सरकार तर यांनी पण चालवलं ना, सरकारमध्ये हेही होते, म्हणजे जे 2.5 वर्षात त्यांना जमलं नाही ते दुसऱ्याकडून अपेक्षा कशी करतात? म्हणून त्यांनी करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। आरोप करताना सुद्धा फक्त एक भाग नाही तर पुन्हा महाराष्ट्राचा विचार करून आरोप केले पाहिजेत। परंतु त्यांना आता निवडणुका आल्यात, आपलं काहीतरी म्हणणं मांडायचं म्हणून ते बोलतायत। सर, मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री स्वतः डीप क्लिनिंग कॅम्पेनमध्ये उतरलेले आहेत। प्रदूषण मुक्त करण्यासाठी मुंबईचे रस्ते जे आहेत ते धुतले जातात आहेत, पण मागच्या 3 दिवसांपासून मुंबईत पाणी कपात केले आहे आणि त्यावरून आदित्य ठाकरे यांनी एक एक्सपोज केलेली एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे। त्यात त्यांनी म्हटलंय की पाण्याची नासाडी डीप क्लिनिंगमध्ये करतात, मग पाणी कपात होणारच ना, कसं बघतात या पोस्ट? नाही, पाणी डीप क्लिनिंगमध्ये पाण्याची नासाडी होत नाहीये। त्यांच्या घरी पाणी पूर्ण येते की नाही एकदा विचारा त्यांना। पाणी कपात झाली म्हणून त्यांच्या घराचं पाणी कमी झालेलं नाहीये। कोणताही काही इश्यू आहे हा? एखाद्या वेळेस जर थोडंसं पाणी इकडे तिकडे गेलं तर त्याच्याबद्दल इतका गदारोळ करण्याची काही हरकत नाही ना, गरज नाही ना। मुंबई डुबवणार आहे तुम्ही, पाण्याखाली मुंबई डुबवणार आहे तुम्ही, आता पाण्याबद्दल तुम्हाला पुळका आलाय का? म्हणून हे सर्व स्टंटबाजी आहे। काहीतरी ट्विट करायचं, काहीतरी चर्चेमध्ये राहायचं, हाच फक्त त्यांना उद्योग राहिलेला आहे। तो एक आहे आणि त्यांचे सहकारी रोहित पवार, हे सगळे ट्विट करणारे मधली गँग आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।